आयोजन इथे मात्र साकार होत असताना पाहायला मिळतं। एन्जॉय ग्रुप, खाता पिता ग्रुप यांची ही दमदार आपण स्पर्धा पाहता। चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ इथे आपण दौडू नका, त्वरित आपण खेळ स्टार्ट करा। पंच आपण तंबी द्या। ऑफिशियल पंचांचा इथे हिरवा कंदील येतोय। टाइम अलर्ट असेल पहा, टायमिंग नुसार इथे खेळ साकार करणं अनिवार्य आहे आणि त्यानुसार आपण खेळाची आखणी करा। LED स्क्रीन पाहता, चांगल्या पद्धतीने उपाय योजना या स्पर्धेमध्ये आखल्या जात आहेत। त्यानंतर बॉडीगार्ड आमचे अंगरक्षक चांगल्या पद्धतीने योगदान देतात या स्पर्धेमध्ये। सर्वांचं करूया आपण मनपूर्वक आभार। आणि इथे मॅच साठी सर्व खेळाडू होत आहेत तयार। गेम ऑन, गेम स्टार्ट। गोलंदाजीच्या मार्कवर केगाव 11 टीमचा खेळाडू पाहायला मिळतो। संदेश ठाकूर या गोलंदाजाचा इथे वापर केला जातो पहिल्या षटकासाठी। पहिलाच बॉल राईट मोर द विकेट न चेंडू सफर केलाय। चांगल्या पद्धतीची चपराक पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉल वरती चांगला असा तडाखा, मिळतील 4 चौकार। डीजे आमचे शांत असतील, डीजे मॅडी। पहिल्याच बॉल वरती एक दणकट अशी आपण ही सुरुवात पाहू शकाल। पहिली सलामीची जोडी सज्ज असताना आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमची एका बाजूला सूरज परदेशी, तर त्याला साथ देण्यासाठी कमाल धमाल मालामाल खेळ साकार करणारा रायगड जिल्ह्यातील एक बेमिसाळ खेळाडू कुणाल नाईक बॅटिंग मार्कवर नॉन स्ट्राइक एला पाहायला मिळतो। या पहिल्या जोडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे धावा येणं गरजेचे असतील त्या भिंगारी टीमला। अगली पेशकश चांगल्या पद्धतीनं चेंडू इथे सफर केलाय। ऑफ ड्राईव्हचा फटका आहे। लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट आहेत सज्ज आणि त्वरित तात्काळ या चेंडूगणी धावा मात्र बनल्या गेल्या त्या 2 रन्स। धाव संख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 6 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर केगाव 11 टीमनं स्वीकार केला होता तो गोलंदाजीचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगल्या पद्धतीचा धाकट बाणा या खेळाडूला इथे साकार करावा लागेल आणि तो साकार करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर संदेश ठाकूर आपल्या सांघिक कोट्यासाठी कोणता संदेश देईल हे पाहणं गरजेचं आहे। प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो। चेंडू जाईल का सीमा पार आणि इथे पंचांचा इशारा येतोय, दमदार शानदार रुबाबदार चौकार। प्रत्येक चेंडू पासून अटॅकिंग मूड मध्ये खेळताना बॅटिंग मार्कवर उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य साकार केलं जातं। सूरज परदेशी खऱ्या अर्थानं एक देशी खेळ त्याच्या माध्यमातून साकार केला जातो। पहिला चेंडू 4 रन, त्यानंतर दुहेरी धाव आपण पाहिली आणि आता येतोय पुन्हा एकदा चौकार। चौके पे चौका, चौके पे चौका, हीरो बनने का मौका आहे बॅटिंग मार्कवर आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या या खेळाडूला। पहिल्या जोडीच्या माध्यमातून प्रवीण सर चांगल्या जोग धावा आल्या तर एक बल्लाढ्य धावसंख्या स्कोर कार्ड वरती घडू शकते आणि या दिशेने मार्गस्थ असताना भिंगारी टीमचा हा सांघिक कोटा चांगल्या पद्धतीने सलामी ठोकताना पाहायला मिळतोय। पुढचा हा चेंडू संदेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज असताना तेज तर्रार चेंडू इथे नटखट अदा पाहायला मिळते। ऑफिशियल पंच इथे मात्र आपली अदाकारी पेशकश करत असताना त्यांना आपण शुभेच्छा देऊया। एक चांगल्या दर्जाचं इथे अंपायरिंगचं कार्य पाहायला मिळतं। डे नाईट आपण ही स्पर्धा इथे अजमावता आणि ऑफिशियल पंचांची भूमिका अतिशय देखणी पाहायला मिळते। ओहो, बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट आहे सज्ज आणि तात्काळ रोखलं जातं। डॉट बॉलची समाप्ती। आज पंचांच्या भूमिकेमध्ये विशू कोहली सर गव्हाण, सूरज पांडे सर खोपोली आणि अमितजी डांगरे सर बदलापूर ही आपण त्रिमूर्तींची तोफ आता या स्पर्धेमध्ये। गोलंदाज जे आहे संदेश ठाकूर, हो पुढे जात डान्सिंग डाऊन विकेट, ही फटकेबाजी ऑन ड्राईव्हचा हा फटका, ब्लॅक स्किनला चेंडू टच होतोय, मिळतील 4 रन चौकार। पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावा इथे अधोरेखित केल्या जात आहेत। आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या बिनगडी बाद 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत।
किती मोठ्या संख्येनं या स्पर्धेसाठी पाहुण्यांची आपण मांदी आली पाहता सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। त्यानंतर PTC लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केले जातं। खऱ्या अर्थानं CEO आहेत किरणजी दळवी, केतन दळवी, KD ब्रदर्स अँड टीम। जबरदस्त क्लॅरिटी, जबरदस्त क्वालिटी पाहायला मिळते। आपण PTC च्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं आयोजन इथे साकार केलं जातं आणि एक चांगला फॉर्म्युला पाहायला मिळतो डे आणि नाईट स्पर्धेचा। सर्व संघांना समसमान न्याय, एक चांगला न्याय निवाडा आखण्याचा हा प्रयत्न मित्र म्हणेन आमचे विजेंद्र अर्थातच गोट्याबाई पाटील यांच्या माध्यमातून साकार होणार हे आपण दमदार आयोजन पाहता। आणि ब गटातून हे दोन संघ एकमेकांविरोधात चांगल्या पद्धतीचा खेळ इथे साकार करत असताना पाहायला मिळत आहेत। परंतु पुढची मॅच डिंपल 11 खाडी वर्सेस शरद 11 ट्रांबे या दोन संघांदरम्यान पुढची लढत मात्र पाहायला मिळेल। चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ आपण दौडू नका आणि तात्काळ आपण खेळ या ठिकाणी स्टार्ट करा। पहिल्या षटकाच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा इथे अधोरेखित केल्या जात आहेत। टोटल 14 विजयाचा सौदा आहे मित्र म्हणेन। या मॅच दरम्यान दोन संघ तितक्याच ताकदीने एकमेकांविरोधात कात टाकताना पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, गोलंदाज जे आहे पहिलाच बॉल अवांतर पाहायला मिळतो। अवांतर धावसंख्या क्रमांक पहिली जोडली जाईल केगाव संघाच्या वतीनं ती भिंगारी टीमच्या सांघिक कोठ्यामध्ये आणि रकाण्यामध्ये ही 1 रन्स मात्र ऍड केली जाईल। संघ आकार घेतो, संघ जाऊन पोहोचतोय। 15 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत। गोलंदाज येतोय पियुष ठाकूर। पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी आखली होती त्याहूनही अधिक देखणी सुंदर सौंदर्यवन गोलंदाजी इथे साकार करावी लागेल ती पियुष ठाकूरला। पहिलाच बॉल खराब राहिला, परंतु इथे कमबॅक करण्याचा हा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अतिशय सजग पाहायला मिळतं आणि त्वरित चेंडूची मात्र अडवणूक केली जाते। बॅटची आपण कडा पाहिली, खऱ्या अर्थानं चेंडू निसटला असता तर 4 धावा खर्चिक झाल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी कौतुक करेन सिद्धेश आपला सिद्धांत उपयुक्तपणे हा खेळाडू साकार करतो आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी या खेळाडूने मात्र 3 धावा वाचवल्या। अशाच दर्जाचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट जर सजग असलं तर मॅच मध्ये एक दबदबा प्रस्तावित केला जातो फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि तेच इथे केलं जातं केगाव 11 केगाव टीमच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, इथे बॅटची कडा पाहायला मिळते। पुन्हा तेच कार्य, यष्ट्या वाकवण्याचा हा प्रयत्न होता थ्रोच्या माध्यमातून, परंतु स्वतःला रोख लावलं आणि नकार पाहायला मिळतो आणि त्वरित 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केली जाते। या षटकामध्ये अक्षरशः बांधून ठेवलं जातं, धावसंख्येला तालेबंद केलं जातं आणि धावसंख्या कशी रोखायची याचं ज्वलंत उदाहरण साकार करतोय केगाव 11 टीमचा खेळाडू पियुष ठाकूर। अगली पेशकश खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आदळला गेला। फील्डिंग डिपार्टमेंट आहे तयार, आवाक्याच्या बाहेर मिळतील 4 चौकार। पहिल्या 2 चेंडूंमध्ये शांत राहिले होते खेळाडू, आता मात्र आक्रमकता सिद्ध केली। पहिले चेंडू पुढ्यात पाहिले, परंतु हा चेंडू आपण शॉर्ट लाईनचा पाहिल्यानंतर त्याच्यावरती दमदार पद्धतीने वार केला गेला आणि त्यानंतर आला हा चौकार। हा चौकार बळ देईल मित्र म्हणेन या षटकामध्ये, कारण इथून मोमेंट चेंज होऊ शकतो, कारण बॅटिंग मार्कवर कमालीचा खेळ साकार करणारा आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमचा खेळाडू कुणाल नाईक। खऱ्या अर्थानं खुल्या गटातून अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका पेशकश करणारा खेळाडू कुणाल आणि त्याला रोख लावावी लागेल। ओहो, इथे बॅटची कडा आहे की काय, इथे यष्टा वाकले असत्या तर खेळाडूला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाहेर जावं लागले असतं, परंतु जबरदस्त ही रणनीती ती पाहायला मिळते या खेळाडूंची आणि तात्काळ या चेंडूगणिक धाव मात्र बनली जाते ती सिंगल। धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या आकार घेते, संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 22। पहिली जोडी मात्र इथे तोडता आली नाही आणि या जोडीला मात्र तोडावं लागेल। ज्या पद्धतीनं धावसंख्या बनायला सुरुवात झाली आहे, धावसंख्या चांगल्या पद्धतीने सजली आहे, परंतु इथे रोख लावावी लागेल ती केगाव टीमला। आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न होता,
डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज पियुष ठाकूरचा जर विचार केला, एक चौकार या खेळाडूनं खर्च केला आणि या षटकातील हा अखेरचा चेंडू आहे शिल्लक. हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट आहे. इथून मोमेंट चेंज होऊ शकतो. इथे आक्रमण चढवलं जातं, फिल्डर आहे तैनात. एलईडी स्क्रीन नजीक हा चेंडू जातोय. इनसाइड आउटचा हा फटका, मिळतील 4 रन. चौका. आक्रमकता या खेळाडूनं सिद्ध केली. पार राईट मोर द विकेट चेंडू सफर केला होता. त्यानंतर कॉपीबुक स्टाईल हा फटका अदा केला आणि त्यानंतर मोहर लागली ती 4 रनची. खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीने धावसंख्येची जडणघडण पाहायला मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावा इथे बनल्या जात आहेत. बिन गडी बाद 26 धावा धावपटलावरती. किती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेला व्हिजिट देतोय. खऱ्या अर्थानं येतो झाकी आहे, पिक्चर अभि बाकी आहे. कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र पाहायला मिळते आणि इतक्या मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक वर्ग आणि पाहुणा वर्ग इथे सज्ज होत असताना पार्थ चषक क्रिकेट स्पर्धा नावा. आज या स्पर्धेची पहिली रात्र. रजनी, निशा, निशी, यामा, यामिनी, रात रात्रमान, लख प्रकाशमय वातावरणात बहुमान पटकावणारी स्पर्धा आहे. डे नाईट. ओ शेट, वातावरण झालं आहे टाईट. अप्रतिम. एकता आणि एकात्मता काय असते हे इथे पाहायला मिळतं. हर एक संघ देत आहे एकमेकांविरोधात टफ फाईट. अशी ही स्पर्धा डे नाईट पार्थ चषक नावा 2022. चांगल्या पद्धतीने उपाय योजना या स्पर्धेमध्ये आखल्या जात आहेत. लाखो रुपयांची उल्लाढाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं कोविडचं संक्रमण आणि या संक्रमणामध्ये आयोजन ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम राहिलं नाहीये सध्याच्या घडीला. हे शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य पेललंय. मित्र म्हणेन विजेंद्र अर्थातच गोट्याभाई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या आयोजकांच्या कार्याला पूर्णपणे सलाम आहे आणि ग्रामस्थ मंडळ न्हावा यांची त्यांना सहसाथ या स्पर्धेकरिता पाहायला मिळते आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास इथे घडताना पाहायला मिळतो. खास या स्पर्धेचं आपण आयोजन पाहता. रॉयल थाटामध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतील. बिन गडी बाद धावा घडल्या जात आहेत 26. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज आहे आतिश ठाकूर आणि या षटकामध्ये आतिशी फलंदाजी करण्यासाठी बॅटिंग मार्ग कुणाल सज्ज होते, परंतु त्यांच्या फळी आणि चेंडूमध्ये नाल मात्र जोडली जात नाही. डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवलं जातं. धावसंख्येला टालेबंद कसं करावं याचं जीत जागतं उदाहरण केगाव टीमचा हा खेळाडू आतिश पहिल्या चेंडूपासून आपलं कार्य सिद्धीस नेताना पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणाहून आक्रमकता सिद्ध करावी लागेल. इथून धावा बनवावे लागतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं धावा घडल्या गेल्या त्या जोग इथे धावा बनवाव्या लागतील. पहिल्यांदा मात्र पहिल्या या 2 चेंडूंमध्ये आक्रमकता या गोलंदाजानं सिद्ध केली आणि पहिले 2 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंडूंची आपण सफर पाहता. कमाल धमाल मालामाल करणारी ही बेमिसाल गोलंदाजी. या पुढचा हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए. अशा या फटक्याचा वापर इस्तेमाल पाहायला मिळतो. परंतु लगातार 3 चेंडू 3 डॉट बॉल. अप्रतिम लेखाजोखा आखला जातो आणि 3 चेंडू जसे डॉट पडले आता मात्र कानमंत्र देण्यासाठी सूरज परदेशी मात्र खेळपट्टीच्या मधोमध आला आणि कानमंत्र दिले जात आहेत ते कुणाल नाईकला. कुणाल नाईक मध्ये क्षमता आहे, कुणाल नाईक मध्ये कुवत आहे, कुणाल नाईक मध्ये पोटेन्शियल आहे. ते इथे सिद्ध करावं लागेल. पुढच्या दिशेनं जात ही चपराक पाहायला मिळते. मिड विकेटच्या दिशेनं इथे 2 रन्स. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आणि चेतेची दौड लगावत तात्काळ 2 रन्स इथे बनल्या जात आहेत. पाफळीच्या मधोमध जेव्हा चेंडू लागतो ना तेव्हा खूप बल प्राप्त होतो आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर आत्मविश्वासार्थ खेळ साकार करण्यासाठी हा खेळाडू तयार. कुणालला इथे रोखावं लागेल आणि रोखण्याचा प्रयत्न आहे परंतु रेफर केलाय.
थर्ड अंपायर खेळाडू बाद आहे की नाही याची मात्र चाचपणी केली जाईल. पहिल्या 4 चेंडूंमध्ये या खेळाडूला शांत ठेवलं गेलं. 5वा चेंडू सुद्धा त्याच दहशतीनं इथे साकार केला गेला. तर चला तिसऱ्या पंचांना मी विनंती करतो, विशू कोहली सर आपण या जरा. विशू कोहली सर तिसरे पंच आपण या जरा. टीव्ही अंपायर वैष्णव जॉन्टी कोणी असेल, प्रल्हाद आपण या जरा डिसिजन चेक करा. तर इथे अधिघोषणा केली जाते, खेळाडू नॉट आउट. अप्रतिम यष्टीरक्षण साकार केलं होतं. क्लोज किपिंग पाहायला मिळते यष्टांच्या मागे. प्रतीक ठाकूर त्या ठिकाणी सज्ज होते आणि खेळाडूला बाद करण्याची संधी होती, परंतु सुखरूपरित्या पाहायला मिळतो तो खेळाडू कुणाल नाईक. धावा रखडल्या जातात, धावा रोखल्या जात आहेत, धावसंख्या बनत नाहीये. परंतु धावसंख्या का बनली जात नाहीये याचं विचार मंथन इथे करावं लागेल आणि त्यानुसार खेळाची आखणी करावी लागेल. ती आयशा सिद्धिविनायक 11 भिंगारी टीमला लय भारी खेळ इथे साकार करायचा आहे. पुढचा हा चेंडू आताही संधी होती, परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. अशा रीतीनं दहशतीनं हे षटक आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये दरारा राहिला तो गोलंदाज आतिश ठाकूरचा. आणि पहिल्या 3 षटकांच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा अधोरेखित केल्या गेल्या. त्या बिनगडी बाद आयशा सिद्धिविनायक 11 भिंगारी टीमच्या धावा घडल्या जात आहेत त्या 28. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या जोग, ज्या जोमानं, ज्या जोशानं धावा येणं अनिवार्य होत्या तिथे मात्र धावसंख्या रखडली जाते प्रवीण सर. परंतु मागच्या षटकामध्ये फक्त धावा बनल्या गेल्या 2. तिथे मात्र महान महंतम कार्य राहिलं ते आतिश ठाकूरचं. आणि आतिशी गोलंदाजी काय असते या खेळाडूनं इथे साकार केलं आणि त्याच्या जोरावरती ही मात्र इथे दमकम पाहायला मिळते. पुढची मॅच डिम्पल 11 खाडी वर्सेस शरद 11 ट्रॉम्बे. दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस साठी या. जास्तीत जास्त वेळ न दवडता आपण त्वरित टॉस करून घेऊया, कारण वेळेनुसार खेळाची आखणी, वेळेनुसार सामने समाप्त होणं हे शिवधनुष्य पेलायचं आहे आमच्या या लाडक्या आयोजकांना. आपण स्पर्धा पाहता पार्थ चषक नाभा 2022 मर्यादित क्रिकेटचे डे नाईटचे हे आपण सामने पाहता. खऱ्या अर्थानं सन्माननीय उद्घाटक होते या स्पर्धेचे माननीय श्री गणेशजी रामकृष्ण पाटील. आणि त्यानंतर आपल्या या स्पर्धेचे आपले नम्र पाहायला मिळत आहेत विजेंद्र गोट्याभाई गणेश पाटील व पार्थ विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून साकार होणारी रायगडाची भव्यता वाढवणारी ही आपण भव्य दिव्य रॉयल थाटामधील ही आपण स्पर्धा पाहता. पहिल्याच बॉलवरती तडाखा लावण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत, तिथे सज्ज होते. प्रतीक ठाकूर आपलं प्रतिबिंब उमटवतोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे आकाश. खासम खासा चेंडू या खेळाडूनं साकार केला आणि पहिलं सुयश, पहिलं ब्रेक थ्रू पाहू शकाल ते निश्चितच केगाव 11 टीमला त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना बॅटिंग मार्कवर आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमचा हा पहिला गडी मात्र गारद होतोय. खेळाडू फलंदाज चांगल्या पद्धतीनं इथे घडताना पाहायला मिळत असताना, परंतु धावसंख्या काय येत नाहीये याच्यावरती विचार मंथन करावं लागेल. आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन, पहिला झटका लागला तो 28 या धावसंख्येवरती. मागच्या षटकामध्ये काय कमालीची आपण गोलंदाजी पाहिली आणि त्याच्या जोरावरती पहिल्याच पूर्वार्धामध्ये केगाव 11 टीमचा आपण डंका इथे आपण घडताना पाहतो. तमाम क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतायत. जो प्रेक्षक वर्ग पनवेल टेनिस क्रिकेट .in
तुम्हा सर्वांची लाडकी PTCच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतोय त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। त्यानंतर थेट मैदानामधून या स्पर्धेला एन्जॉय करणाऱ्या सर्व क्रिकेट रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। मोस्ट वेलकम पाहुणा वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। पुढचा चेंडू थोडासा अडखळत खेळले जात आहेत। ऑफ ड्राईव्हचा फटका होता मिड ऑफला, चेंडूची मात्र पकड केली जाते। चित्तीची दौड पाहिली आपण आणि त्वरित 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत। सिंगल डबलला सुद्धा क्रिकेटमध्ये खूप काही महत्त्व असतं, कारण मागच्या षटकामध्ये आपण दहशतीचं वातावरण पाहिलं आणि त्यानंतर दबाव तंत्रामध्ये वावरताना आपण भिंगारी टीमला पाहता, परंतु आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल। ओहो, हेलिकॉप्टर फटका इथे खेळाचा प्रयत्न होता, सक्सेस मात्र लाभलं जात नाहीये आणि इथे मात्र बळी लाभेल की काय रनआउटच्या स्वरूपानं इथे पाहायला मिळतो झटका। झटका क्रमांक 2 आयशा 11 सिद्धिविनायक 11 भिंगारी टीमला। झटका क्रमांक 2 मोहरे मात्र गारद होताना पाहायला मिळत आहेत। स्लॉगरच्या षटकामध्ये जिथे धावा बनवणं ही गरजेची बाब आहे, तिथे अशा पद्धतीनं विकेट जाणं ही मात्र धोक्याची घंटा आहे। कारण म्हटलं जातं संघाला धोका मग बिंडा ठोका, हा मनमंत्र या खेळाडूंना इथे अवगत करावा लागेल। परंतु सध्याच्या घडीला काकासर इथे दबाव तंत्रामध्ये खेळत असताना भिंगारी टीम आहे, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हावं लागेल, संघर्ष इथे करावा लागेल। म्हटलं जातं तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो मित्रांनो, त्यानुसार प्रयत्न इथे साकार करावे लागतील, संघर्ष करावा लागेल पहिल्या पूर्वार्धापासून भिंगारी टीमला। पुढचा हा चेंडू इथे वेगवान पद्धतीनं चपराक लगावण्याचा हा प्रयत्न होता, पाठोपाठ विकेटचं पतन इथे घडलं जातं। अजून एक मोहरा गारद आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमचा आणि इथे खेळाडू बाद होतोय ॲज ओपनर कुणाल नाईक बॅक टू द पवेलियन। आज कुणाल नाईकला चांगल्या दर्जाचा खेळ साकार करता आला नाही, वारंवार चेंडू डॉट खेळले गेले, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून कुणालला बेमिसाल गोलंदाजी साकार करावी लागेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये। चेंडूंची टोटल फेकी झाली या षटकात येईल, टोटल चेंडू सफर झाले 4 आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत आहे शिल्लक आणि या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके लागले तर सन्मानजनक धावसंख्या इथे बनू शकते, त्या दिशेने घोडदौड ही मात्र करावी लागेल। अश्वमेधा स्टाईल इथे फटकेबाजी जारी करावी लागेल। बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो भिंगारी टीमचा खेळाडू मंदार दावलेकर, आता काहीतरी कर आणि फटका मार असे त्यांचे क्रिकेट रसिक राजे म्हणत असतील, त्यानुसार फटकेबाजी इथे जारी करावी लागेल। परंतु बांधून ठेवले पायामध्ये जंजीर, ओ हो हो, इथे विकेटचं पतन। वाटत रो काय आपण थ्रो पाहिला, अनाकलनीय अद्भुत अविस्मरणीय कार्य इथे आखलं जातं। ठाकूर ब्रदर्स इथे सज्ज होते आणि तात्काळ रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन इथे घडले जातं। खऱ्या अर्थाने या षटकामध्ये विकेटचं ग्रहण लागले गेले, टोटल गडी मात्र इथे गारद झाले गेले। 4 महारथी बॅक टू द पवेलियन, परंतु पहिल्याच पूर्वार्धामधील अंतिम अखेरचा चेंडू आहे शिल्लक आणि स्कोर कार्डवरती धावा फक्त पाहायला मिळतात 31 रन्स, 4 विकेट लॉस आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी। अखेरचा चेंडू महत्वाकांक्षी ठरला जाईल, इथून बळ घेऊन उत्तरार्धामध्ये झेप घ्यावी लागेल ती भिंगारी टीमला, परंतु केगाव 11 केगाव टीमनं अखेर इथे आपला दबदबा प्रस्थापित केला। अखेरचा हा चेंडू आहे, ऑफ ड्राईव्हचा हा फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे सज्ज आणि इथे मात्र विकेटचं पतन। 5वा करारा झटका आयशा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला आणि खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे समाप्त पाहायला मिळतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावा मात्र घडल्या जात आहेत टोटल 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे। नेक्स्ट मॅच डिम्पल 11 खाडी वर्सेस शरद 11 ट्रॉम्बे, दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ
टॉससाठी टॉस बॉक्समध्ये इथे सज्ज राहायचे. कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता आपण त्वरित टॉससाठी या. ऑफिशियल पंचांची भूमिका सुद्धा अतिशय देखण्या पद्धतीची पाहायला मिळते. नॉन स्टॉप अंपायरिंग आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं खूप कठीण कार्य आहे आणि या कठीणाईवरती पूर्णपणे आव्हानांवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्गस्थ होताना आमची ही त्रिमूर्ती टीम आपलं ही मनपूर्वक आभार. चला डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे या दोन संघांना विनंती आहे. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आहे पण नाणेफेकीसाठी यायचं आहे. डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे दोन्ही संघाने आयोजकांशी संपर्क साधा. आपण लगेच नाणेफेक करून घेऊया कारण पहिलं सत्र समाप्त झालं. 31 धावा धापलकर आल्यात आणि 32 धावांचं लक्ष मात्र इथे आहे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध आपण इथे पाहतात आणि एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा अर्थात पार्थ चषक नावा 2022. चला दोन्ही संघाने डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे या दोन संघांना विनंती आहे वेळ दवडू नका कारण पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि दुसरं सत्र आम्हाला सुरुवात या ठिकाणी होईल पण तत्पूर्वी नाणेफेक होणं अतिशय आवश्यक आहे. थँक्यू सो मच. आपण खेळाचा पहिला पूर्वार्ध पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर चांगल्या दर्जाचा खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून केगाव 11 टीमचा इथे घडला गेला. पहिल्या षटकामध्ये आपण 14 धावा पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये तर कमालच झाली. फक्त धावा दिल्या होत्या त्या ठिकाणी आतिश ठाकूरनं 2 आणि तिथून कमबॅकिंग गोलंदाजीचा वारसा पुढच्या दिशेनं मार्गस्थ झाला आणि स्लॉगरच्या षटकामध्ये आले ते आकाश आणि खासम खास गोलंदाजी त्यांनी साकार केली आणि त्याच्या जोरावरती खऱ्या अर्थानं पहिल्या पूर्वार्धामध्ये डंका वाजला गेला तो केगाव 11 टीमचा. परंतु फिरकीची अदाकारी दाखवणारा हा भिंगारी इथे सज्ज असेल. त्यांच्या स्क्वॉडमध्ये तगडी स्टारकास्ट असलेली टीम आहे काका सर आणि त्या जोग या उत्तरार्धामध्ये खेळ इथे साकार केला जाईल. दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. परंतु कॉम बॉक्समध्ये येतील काका म्हात्रे सर विद्यानगर अलिबाग. धन्यवाद रोशन पाटील. रोशन पाटील अर्थातच शिरवली पनवेल आणि त्यानंतर प्रवीण गायकर वाकडे यांचा आवाज आपण ऐकलात. मी या स्पर्धेचा मराठी समाजाचे काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करतो. चला फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये वेळ देऊ नका आणि यानंतर डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे या दोन संघामध्ये पुढची लढत असणार आहे. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल आणि 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग खऱ्या अर्थाने आयशा 11 भिंगारी संघ हा मजबूत संघ म्हणून मानला गेला कारण पनवेल तालुक्यातला एक मोठा खेळाडू ज्याच्यामध्ये अनेक खेळाडू ज्यांना आयकॉन खेळाडू म्हणून नेहमी पाहायला मिळतात. मग ती स्पर्धा रत्नागिरीमध्ये असू दे सिंधुदुर्गामध्ये असू दे किंवा पुणे किंवा मुंबईमध्ये असू दे. पण इथे तुम्ही पाहिलं की क्रिकेट असा अनिश्चित खेळ आहे की कोणत्याही क्षणी याने रंग बदलू शकतो. सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट असं ज्याचं वर्णन आपण नेहमी करतो तो क्रिकेट. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. परंतु तुम्ही पाहिलं 1983चं वर्ल्ड कप कपिलदेव निखंज 83 नावाचा हिंदी चित्रपट देखील आला होता आणि तो त्या चित्रपटात तुम्ही पाहिलं कपिलदेव निखंज यांनी कशा प्रकारची ती 183 धावांचा 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा पण तो त्यावेळी त्यांनी मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला आणि 137 धावसंख्येमध्ये वेस्ट इंडिज संघाला त्यांनी पराभूत केलं. तर ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पाहूया आपण भिंगारी संघाची गोलंदाजी कशा प्रकारची असेल. परंतु केगाव उरण संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होते. डावाची सुरुवात इथे केली जाईल. ते फलंदाज आतिश ठाकूर आणि प्रतीक ठाकूर हे ठाकूर बंधू या ठिकाणी डावाची सुरुवात करतील आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज असेल तो अर्थातच आयशा 11 भिंगारी संघाचा गोलंदाज रघु परदेशी. फिरकी अस्त्र ज्याला म्हणलं जातं. कुणाल मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज असेल कारण रघु परदेशी 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटचं जादुई फिरकी गोलंदाज
म्हणून ज्यांचा मी परवा अलिबागमध्ये देखील एक महिन्याभरापूर्वी खेळ पाहिला होता, जबरदस्त गोलंदाजी ते मला पाहायला मिळालं होते. एक चांगलं योगदान या संघाच्या माध्यमातून त्यांनी दिलं होतं. ते मात्र नंतरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण मैदानाकडे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज यावेळी मात्र कुणाल नाईक. कुणाल नाईक एक आयकॉन खेळाडू म्हणून आपण तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही साधारणतः 1990च्या दशकामध्ये गेलं तर मुंबईचे खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून मुंबई रायगडमध्ये यायचे. आता चित्र बदललं पूर्णपणे. ते रायगडचे खेळाडू महाराष्ट्रामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळतात. कारण परवा मिडबावची सिंधुदुर्गातली स्पर्धा मी एक 20-25 दिवसापूर्वी केली होती, तेव्हा याच गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली होती त्या स्पर्धेमध्ये. तोच हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात, अर्थातच सेवा एंडकडून. आणि समोर मात्र फलंदाज आतिश ठाकूर. पहिला चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटला शेजारी चेंडू होतोय आणि या चेंडूवर मात्र हा जबरदस्त विकेट प्राप्त केला ते कुणाल नाईकने. आणि हा गोलंदाज अर्थातच जसं मी मगाशी वर्णन केलं होतं की भारतीय पाकिस्तान संघाचा इंजमाम उल हक हा असा गोलंदाज होऊन गेला की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केलं होतं. इथे कुणाल नाईकने पहिला चेंडू फलंदाजाला बाद केलं आणि 0 धावसंख्येवर बदकाच्या अंडर बसून फलंदाज आतिश ठाकूर या ठिकाणी केगाव संघाचा मैदानातून बाहेर होतोय. एक गडी बाद धावपलकर धावा येतात 0. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहतात. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टिरक्षक, 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये. आणि नवीन फलंदाज परेश ठाकूर यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. परेश पाटील यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. एक सुंदर खेळपट्टी, सुंदर आयोजन आणि त्याचबरोबर एक सुंदर मैदान अर्थात गावदेवी नावा. कारण गावदेवी नावा या गावाचा जर उच्चार जर आपण केला तर अर्थात गावदेवी ती देवता जिच्या शिक्कामोर्तब जिचं निश्चितच आशीर्वाद या गावाला मिळाला. आणि या गावाच्या माध्यमातून तब्बल 6 संघ आपण नेहमी दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात खेळताना. मात्र गावदेवी धावा या संघाने सर्व गावातील एक संघ हा मॅनेजर आणि चंद्रकांत म्हात्रे अर्थात बाबू म्हात्रे यांचं नाव निश्चित पुढे येईल. कारण क्रिकेट विश्वामध्ये एक सुरेख पंच म्हणून या गावाने आपल्या दिलेत. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येणार, परंतु तोपर्यंत मात्र चेंडू सीमापार असल्याचा इशारा असेल तर पंचांचा. आणि येतो एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी. 4 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज प्रतीक ठाकूरला. चौकारांनी खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय तो केगाव उरण तालुक्यातून आला संघ. आणि इथे मात्र एक सुंदर योगदानाच्या माध्यमातून चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. एक शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्राची शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ विरोशन ऑफसाईडला. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईनल आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. ही रचना यावी मात्र असेल ती अर्थातच आयशा 11 भिंगारी संघाची. 2 चेंडूची समाप्ती. धावपलकर धावा येऊन पोहोचतात 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण इथे पाहिलात प्रतीक ठाकूर जो सलामीला फलंदाज आहे. नवीन फलंदाज परेश पाटील असेल नॉनस्ट्राईक एंडला. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला ऑनसाईडला खेळायचं होतं. टप्पा मात्र आपण पाहिला अतिशय चांगला होता कुणालचा. आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय आणि निदाव चेंडूची सांगता होते. पारचषक नावात 2022 ही दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आणि खऱ्या अर्थाने एक खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी संपूर्ण दिलं आहे. बचाव रुपाने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू जातोय तो अर्थात सेली मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पॉईंटचं क्षेत्राशी चेंडू जाणार तो म्हणजे 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि 1 धाव अर्थातच या ठिकाणी जमा होते ती केगाव उरण या संघाची. केगाव संघाची धावसंख्या धावपलकावर येते ती 5 धावा. गुणलेखक म्हणून पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन झाले ते ऋतिक भोईर. गुणलेखकाची भूमिका कारण आमच्या पाठीचा कणा, समालोचकाच्या पाठीचा कणा असं नेहमी म्हटलं जातं. नाही, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर गुणलेखकांचं खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळतं. त्यांची प्रत्येक चूक या आम्हा समालोचकांची चूक असं आम्ही नेहमी मानतो. जाऊया मैदानाकडे. आता मात्र फलंदाज खेळणी तयार असेल तो परेश पाटील. 3ऱ्या क्रमांकाला फलंदाज आहे. 3ऱ्या क्रमांकाला फलंदाज कधी कधी आपल्याला तुम्हाला पाहतं की अगदी 2ऱ्या चेंडूवर त्याला मैदानात यावं लागतं कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकतो. आणि तीच परिस्थिती या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज कुणाल नाईक. पंचायत डावीकडून उजव्या हाताने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन क्षेत्राची चेंडू येतो. चेंडूची पकड केली गेली तो पण 1 धावेचं योगदान. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणलं जातं. सरळ बॅटने खेळायला चेंडू आणि अर्थातच
हे मान्यवर या ठिकाणी आले आहेत. अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आलात, आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांनी खऱ्या अर्थाने या फटक्याला एक मूर्त स्वरूप दिलं. कारण मुंबईतली मैदानाचा विचार केला तर गल्ली बोलत खेळायला लागायचं. गल्लीमध्ये खेळताना समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार करायला लागायचा आणि काचा जर फुटल्या तर अजितजी तेंडुलकर यांना ते पैसे भरायला लागायचे. हे देखील वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळल्या, चेंडूला कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला. शेतेचे चेंडूर येतोय, एक धाव, आणखीन एक धावफलकार नोंदवली गेली. 1 धाव मिळते संघाला आणि षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त. तर मी नाणेफेकीसाठी विनंती करीन टिम्पल 11 खाडी आणि शरद 11 ट्रॉम्बे दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. टिम्पल 11 खाडी आणि शरद 11 ट्रॉम्बे या दोन्ही संघाच्या संघानायकांनी लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला, दोन्ही संघांना एक नाणेफेक आपण करणार आहोत आणि नाणेफेकण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय नावागावचे सन्मानित सरपंच हरेश्वरजी माते साहेब यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कशा द्यायचं, तिथे नाणेफेक संपन्न होईल या दोन संघामध्ये आणि पाहणार आहोत या नाणेफेकीचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल. तर सरपंच सन्माननीय हरेश्वरजी माते साहेब येथे आहेत. नाणेफेक संपन्न होते आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना 4 षटकांचा, 1 षटक पॉवर प्लेचं आणि पाहणार आहोत नाणेफेकीचा निर्णय. खाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण पत्करले आणि प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच ट्रॉम्बे संघाला प्रथम फलंदाजी यामध्ये गेला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. तर या ठिकाणी मात्र नाणेफेक खेळ इथे समाप्त होते. जाऊया मैदानाकडे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज आशिष परदेशी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप स्कोअर येणार. चेंडूवर तोपर्यंत 1 धावेचे योगदान मिळाले. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 8. 1 गडी बाद 8 धावा. फलंदाज प्रतीक ठाकूर वैयक्तिक खेळतो. 1 चौकाराच्या माध्यमातून 7 या धावसंख्येवर परेश ठाकूर पाटील त्याला साथ देतो 1 धावेने आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज आशिष परदेशी. पहिले षटक सुंदर होतं कुणालचं, त्याने 7 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यानंतर यशस्वी ठरला. इथे मात्र पाहणार आहोत की 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या हाताने बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअरला क्षेत्राचे चेंडू येतो. चेंडूची फेकी केली जाते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्न इथे पाहूया. पंच दर्शवतात आपलं बोट उंच आणि अशा प्रकारे हा धावचीच्या रूपाने दुसरा धक्का बसला तो संघाला आणि 2 गडी बाद धावफलकार धावा येऊन पोहोचतात. या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत झाला. 9 धावा धावफलकावर. फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने, ज्याला क्रिकेट विश्वामधलं अर्थातच नेहमी म्हटलं होतं की सुसाईड. आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला तो परेश पाटील, ज्याने वैयक्तिक धावांचं योगदान दिलं. इथे 2 धावचीच्या रूपाने बाद झालं आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना असं वाटत होतं की सामना एकतर्फी होईल. क्रिकेट असा खेळ आहे की क्रिकेटमध्ये कधीही कोणतेही क्रिकेटचे पंडित या ठिकाणी निश्चित घोषणा करू शकत नाहीत की नेमकं काय घडेल. कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट, राज्यकर्त्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट असं म्हणून क्रिकेटचं वर्णन करतं. म्हणून करोडो भारतीय आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 2 गडी बाद धावफलकार धावाले त्या 9. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल आणि अर्थातच या 32 धावांचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो केगाव उरण संघाचा संदेश ठाकूर. 32-9 धावा धावफलकार आल्यात म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज तयार. पंचांच्या उजवीकडून छोट्या रफनी या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तो म्हणजे 1 धावेचं योगदान. दुहेरी अंकात धावसंख्या येते ती केगाव उरण संघाची. 10 धावा 2 फलंदाज गमावल्यानंतर चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. प्रत्येक धावीसाठी झगडावं लागतं ते केगाव उरण संघाला, कारण चांगली गोलंदाजी मगाशी आपण पाहिलं ते गोलंदाज अर्थात कुणाल नाईकची आणि आता मात्र गोलंदाज आशिष परदेशी देखील तितकीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पुढे चेंडू बचाव कृपाने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू जाणार कव्हर क्षेत्रामध्ये. फेकी होती यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकार नोंदवली गेली. 1 धाव संघाला मिळाली आणि या एका धावेच्या मधून धावफलकार वाढवते ती 11 धावा.
क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले. तुम्ही पाहता शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी चौकार वाचवण्याचा प्रयत्न करतात. एक लॉंग लेग तैनात केलं गेलं आहे, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक अर्थात लॉंग ऑन. पुढचा चेंडू कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट मेक भेटला. इथून लॉंग ऑन क्षेत्र चेंडू येतो मिडाऊन क्षेत्रामध्ये फेकी करतोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान मिळालं. एक धाव संघाला मिळते. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये. आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर खरं तर आपण इथे पाहणार आहोत. डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे या दोन संघामध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. या क्रिकेट विषयावर आपण करोडो भारतीय का प्रेम करतो हे निश्चितच आपण पाहायला मिळते. कारण रात्रीच्या वेळी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान देतात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. हा प्रयत्न करायची गरज होती का? गरज नव्हती, परंतु या ठिकाणी फलंदाजांनी पाहिलं की ऑन साईडला खेळायचं आणि या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज आपली विकेट फेकतोय आणि केगाव उरण संघाला हा तिसरा धक्का बसतोय. 3 गडी बाद धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 12 धावा. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 30-20 धावांची अजूनही गरज आहे. आणि हा फलंदाज मात्र इथे पाहिलं कारण डेव्हिड हटन ज्याने झिम्बाब्वे संघाचा खेळाडू ज्याने पहिला रिव्हर्स स्वीपचा फटका शोधून काढला. आताच के आपण क्रिकेट विश्वामध्ये लेदर क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडू आपल्याला रायगड महाराष्ट्रामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी मात्र हा फलंदाज अर्थातच प्रतीक ठाकूर जो सलामीला फलंदाज होता ज्याने तब्बल 7 चेंडूमध्ये 9 धावांचे योगदान दिल्यामुळे एक चौकारचा समेत हा फलंदाज मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि तिसरा धक्का बसला तो केगाव उरण संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज पियुष ठाकूर मैदानामध्ये. गोलंदाजाला मिळाले यश. गोलंदाज अर्थातच आशिष परदेशी ज्याने अतिशय कंजूस गोलंदाजी केली. 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 फलंदाज त्यांनी मैदानातून परतवण्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बनते. धावपलकावत धावा आल्या त्या 12 धावामध्ये 20 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10ची गरज आहे. येणारे 12 चेंडू 20 धावा. 4 षटकांचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात. आणि अर्थातच पहिल्या सामने जेव्हा आपण इथे पाहिलं त्या जेव्हा डी ग्रुप या ग्रुपमधून मंगेश मोती कोंबडभुजे संघ हा सुपर 8मध्ये दाखल झाला. अंतिम 8मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक देखील पाहिली. चौकारांची सलग 3 चौकार मारले गेले. सलग 3 षटकार देखील मारले. हे या स्पर्धेचं निश्चित एक आयोजन. पाहुण्यांची खूप मंदिआळी जर आपण इथे पाहिले तर प्रचंड संख्येने पाहुणे या ठिकाणी आले. हे प्रेम अर्थातच आपण पाहायला मिळालं ते आमचे आयोजक सन्माननीय विजेंद्रजी गणेश पाटील सरांच्या वर असलेलं प्रेम इथे पाहायला मिळालं. आणि अगदी नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातले अनेक मान्यवर या स्पर्धेत आले. जाऊया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज रघु परदेशी फिरकीचे जादूगार. अनेक खेळाडूंना रायगडच्या अनेक खेळाडूंना ज्याने फिरकीवर नाचवलंय आणि हाच प्रयत्न इथे देखील पाहायला मिळेल. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. शेषेशी चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळते. धावपलकात 1 वाढ 13 धावा धावपलकावर नोंदवले जातात. ते 3 गडी बाद केगाव उरण संघाच्या. डिंपल इलेव्हन खाडी आणि शरद इलेव्हन ट्रॉम्बे यांच्यामधला पुढचा अर्थातच बी ग्रुपमधला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. इथे मात्र फलंदाज खेळणी तयार असेल तो पियुष ठाकूर 5व्या क्रमांकाला फलंदाज आहे. रघु परदेशी फिरकीचे जादूगर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. पंचांच्या डावीकडून अर्थातच उजव्या हाताने यावी बचाव रूपाने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येणार. 1 धावीचं आणखीन एक योगदान दिलं गेलं. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. 14 धावा धावपलकर आल्यात. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना खरं तर एक दडपण असतं ते प्रतिस्पर्धी संघावर. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ते केगाव उरणच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहा जबरदस्त या ठिकाणी अर्थातच यष्टी उखडली गेली आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे आपण पाहणार आहोत की नेमकं काय घडलं स्क्रीनच्या माध्यमातून की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये होता की यष्टीचित केला गेला याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. तिसरे पंच या ठिकाणी अर्थात पाहतायत. निर्णय आपल्यापर्यंत येईल. तर या ठिकाणी मात्र फलंदाज अर्थातच यष्टीचित बाद होतोय आणि हा 4था धक्का बसला केगाव उरण संघ. अतिशय सुंदर यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालं. ते यष्टीरक्षक होते सूरज परदेशी यांच्या माध्यमातून. आणि पहा महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये ज्याने क्षणार्धामध्ये यष्ट्या उखडल्या गेल्या आणि फलंदाज मात्र यष्टीचितच्या रूपाने बाद झाला तो संदेश ठाकूर. 3 धावांचं योगदान दिलं
आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 14. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 14 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्यात म्हणजे अजूनही तब्बल 18 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. फलंदाज आकाश ठाकूर. आकाश हे नाव आपल्यासमोर आलं की लगेच आपल्याला पारगावचा आकाश तारेकर याची आठवण होते, ज्याने आतापर्यंत 17 बाईक आपल्या नावावर निश्चित केल्या. केतन पाटील या केतन म्हात्रे डोंबोलीचा अर्थात त्याच्या नावावर तब्बल परवा 19 होत्या 20 बाईक त्याच्या नावावर त्यांनी निश्चित केल्या आणि 4 4 व्हीलर हे देखील योगदान इथे पाहायला मिळालं. क्रिकेट विश्व आहे. 1990मध्ये जर तुम्ही गेलात तर साधारणतः 2000 3000 ते 5000च्या स्पर्धा असायच्या. आज आपण पाहतात लाखोच्याच क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. हे देखील वैशिष्ट्य पाहायला मिळालं. आणि बाईक आणि त्याचबरोबर अनेक वस्तूंच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून पारितोषिक देखील आमच्या लाडक्या टेनिस विश्वामधल्या क्रिकेटपटूंना मिळालं. त्याला ठाणे जिल्हाही अपवाद नाही, रायगड जिल्हा देखील अपवाद नाही आहेत, हे देखील आपण पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफला, झेल घेतला गेला आणि बघता बघता आणखीन एक फलंदाज अर्थातच 5वा धक्का बसतोय तो केगाव उरण संघाला. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येतात. झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला तो आकाश ठाकूर. वैयक्तिक 0 धावसंख्येवर अर्थात ज्याला डक आऊट असं म्हणलं जातं, बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परतलं असं म्हणलं जातं. कारण ही घटना घडली होती ती अर्थातच 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड राजपुत्र हे 0वर बाद झाले आणि तिथून राजकुमार 0वर बाद झाले असं लेख वृत्तपत्रामध्ये आले. कारण डक म्हणजे मराठीमध्ये बदक, बदकाचं अंड 0च्या आकाराचं असतं आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वामध्ये लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस विश्वामध्ये असू दे, फलंदाज जो बाद होतो 0वर त्याला बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हटलं जातात. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बदललं. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर सनी गुरव. सनी गुरव या ठिकाणी खेळण्याचा सनी पुरव यावेळी खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी रघु परदेशीच्या माध्यमातून पाहिलं. मी मगाशी म्हणतो फिरकीचे जादूगार असं म्हणलं जातं भारतीय क्रिकेटसाठी. मगाशी देखील मी त्याचा उल्लेख केला. बिसन सिंग बेदी, चंद्रशेखर वेंकटराघवन यासारखे गोलंदाजांनी फिरकीच्या तालावर जगभरातल्या अनेक खेळाडूंना नाचवलं. रघु परदेशी देखील तीच कामगिरी करताना पाहायला मिळतं. या ठिकाणी मात्र सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. उजेष्टीच्या बाहेर थोडासा जास्त चेंडू वळला. 1 धावेचं योगदान मिळालं आणि 1 धावेच्या मधून केगाव संघाची धावसंख्या आपल्याकडे येते ती 5 गडी बाद 15 धावा. आणि हा पा त्रिफळा उद्ध्वस्त जबरदस्त फिरकी आक्रमण रघु परदेशीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फिरकी खेळणं सोपं नसतं कारण आपण असं वाटतं की वेगवान मारा अतिशय खेळणं तसं कठीण असतं, पण तसं नाही आहे. वेगवान मारा तुम्ही सहज खेळू शकता. फिरकी मारा खेळणं अतिशय कठीण असतं कारण तांत्रिक दृष्टिकोनातून तुम्हाला फलंदाज फ्रंटफूट जाणं, बॅकफूटवर जाणं, चेंडूचं वळण पाहणं हे देखील महत्त्वाचं असतं. आणि या माध्यमातून मात्र फलंदाज बाद झाला आणि हा आणखीन एक धक्का बसला तो केगाव संघाला. 6 गडी बाद आत्तापर्यंत गमावलेत. धावफलकावर धावा आल्यात त्या फक्त 15. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. अर्ध्यापेक्षा संघ या ठिकाणी मैदानातून गमावला गेला. आणि रघु परदेशी यांची गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर हे षटक मात्र समाप्त होत आहे. अतिशय सुंदर षटक रघु परदेशींचं आपल्याला पाहायला मिळालं. 3रं षटक होतं. या षटकात त्यांनी धावा फक्त खर्च केल्या त्या आमचे गुणलेखक सांगतात की 3 धावा आणि एकूण फलंदाज त्यांनी बाद केले ते 3 फलंदाज त्यांनी बाद केलं. हे अतिशय जबरदस्त गोलंदाजी रघु परदेशीची आपण पाहायला मिळाली. ती अर्थातच यावेळी आयशा 11 भिंगारी संघासाठी अखेरचं षटक असेल, शेवटचं षटक असेल. आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र समीकरण पाहणार आहोत. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 15 धावा धावफलकार आल्यात म्हणजे अजूनही गरज आहे ती 6 चेंडू आणि 17 धावा. आणि शेवटचं षटक घेऊन आयशा 11 भिंगारी संघाचं नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. जे हाणामारीचं शेवटचं षटक असेल ते गोलंदाज अर्थातच मंदार डावळेकर यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होते. मध्यमगती मारा करेल आणि समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार असेल तो सनी पुरव. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिला तर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पंच मात्र या ठिकाणी असमाधान पाहायला मिळाले. सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान मिळतंय. 1 धाव संघाला मिळाली आणि 1 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. आता मात्र येणारी 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कोणालाही वाटलं नव्हतं इतका सामना सुंदर होईल. क्रिकेट रसिकांच्या हृदयाची धडकन वाढ सामना असेल आणि असे सामने पाहायला प्रत्येकाला आवडतात. षटकार चौकार आवडतात, त्याचबरोबर विकेट देखील आवडतात. आणि कमीत कमी धावसंख्येचा पाठलाग करताना जसं मी मगाशी त्याचं उदाहरण देखील दिलं होतं दरम्यान वळे मैदानाकडे
या ठिकाणी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात तो अर्थातच जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, जिथे मिडऑन क्षेत्रामध्ये तसे चेंडूवर जाणार. तोपर्यंत एक धावेचं आणखीन एक योगदान मिळते, एक धाव मिळते संघाला. आणि आता मात्र समीकरण बनते ते धावफलकात धाव येतात त्या 17-15 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. यष्टीरक्षक एकदम जवळ येतोय. मध्यमगती मारा या ठिकाणी पंचट डावीकडून उजव्या हाताने ऑनसाईडला अर्थात बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र यष्टीरक्षक सुपर कामगिरी करतो. चेंडूला अडवतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली. एक धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मधून केगाव उरण तालुक्यातील संघाची धावसंख्या 1 निवाळते. 6 गडी बाद धावफलकात धाव येतात त्या 18. आता मात्र 14 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू आणि 14 धावा. षटकार आणि चौकारांची गरज आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार. चेंडूची पकड केली जाते. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धाव मिळतात संघाला आणि या 2 धावा अर्थात संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ करतात. आता मात्र समीकरण बनते चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. धावफलकात धावा आल्यात त्या 20 धावा. फलंदाज मात्र आपण पाहिलं तर प्रथमेश पाटील एका धावसंख्येवर आणि सनी एखाद्या खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. 3 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. क्षेत्रीय चेंडूवर येतोय. झेल मात्र घेऊ शकलं नाही. चेंडू जातोय तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. यष्टीच्या हाताने चेंडूची फेकी ओव्हर थ्रो. तोपर्यंत 2 धावांचं योगदान. 2 धावा मिळाल्या संघाला आणि 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला. संघाची धावसंख्येत वाढ झाली. 22 धावा धावफल करल्यात. येणारे 2 चेंडू बाकी आणि 10 धावांची गरज आहे. एक षटकार एक चौकाराची गरज आहे. कधीही वाटलं नव्हतं जेव्हा खेळाची सुरुवात झाली तेव्हा अशा प्रकारचा सामना होईल, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये झर आणि तर या शब्दांना स्थान नाही असं नेहमी म्हणलं जातं. आणि तुम्ही पाहिलं की कशा प्रकारची ताकद अगदी सुरुवातीला षटक टाकण्यापूर्वी मी 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून दिली होती कपिल देव निकंज यांची, की त्याने कशा प्रकारे त्या 183 धावा वाचवल्या होत्या. या ठिकाणी मात्र तोच भिंगारी संघ हा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन करण्याच्या प्रयत्नात पायचीत फलंदाज बाद होतोय. 7वा धक्का बसतोय आणि आता मात्र समीकरण बनले शेवटचा चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. सुंदर गोलंदाजी रघु परदेशी, त्यानंतर कुणाल नाईक आणि त्याचबरोबर फिरकीपट्टू अर्थात आशिष परदेशी यांनी टाकलेली एकूण गोलंदाजी आणि शेवटचे षटक फेकणारा मंदार डावळेकर आणि क्रिकेट रसिकांची मनं जिंकून देणारा हा सामना इथे पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज श्रीधर सुजल पाटील या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 1 चेंडू 10 धावा. असं म्हणतात की चमत्कारशिवाय नमस्कार नाही. एखादा चमत्कार इथे घडेल का, तो अर्थातच एखादा सोयी चेंडू एखादा नोबॉलच्या माध्यमातून. कारण असे बरेचसे चमत्कार क्रिकेटच्या विश्वामध्ये घडले. डोंबिवलीची क्रिकेट स्पर्धा मला आठवतं. एका षटकात 10 धावांची गरज होती. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या. त्या 6 धावांची गरज होती आणि असं कधीही वाटलं नव्हतं की तो संघ जिंकेल, परंतु गोलंदाजाने टाकलेले 6चे 6 चेंडू स्वैर आणि तो सामना अर्थात जिंकला गेला होता फलंदाजी करणाऱ्या संघाने. हे देखील वैशिष्ट्य ठरलं त्या क्रिकेट विश्वामध्ये. जाऊया आपण शेवटच्या चेंडूकडे. शेवटचा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती अर्थातच केगाव या संघाला. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे थोडंसं वळण्याचा प्रयत्न इथे करतात. पाहूया निर्णय त्यांचा येईल आणि हा सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. समोर फलंदाज मात्र खेळतोय तो प्रथमेश पाटील 1 या धावसंख्येवर. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर मंदार. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद होती. 4 धावांचं फक्त योगदान मिळालं आणि अशा प्रकारे 5 धावांनी हा खऱ्या अर्थाने सामना जिंकला. तो आयशा 11 भिंगारी संघाने. आयशा 11 भिंगारी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि केगाव उरण संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सामन्याचा मानकरी ठरतोय ज्याने जबरदस्त जादुई फिरकी गोलंदाजी केली. 1 षटक फेकलं, 3 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले. तो 40+ खेळाडू रघु परदेशी.
जबरदस्त गोलंदाजी रघु परदेशीची. रघु परदेशीला विनंती करूया या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, ज्याने हा सामना जिंकून एक जबरदस्त योगदान दिलं. त्या रघु परदेशीला सामनावीचा मानकरी म्हणून इथे आम्ही सन्मानित करणार आहोत. अर्थात एक सुंदर चषक, एक घड्याळ आणि त्याचबरोबर एनर्जीसाठी आमच्या आयोजकांकडून देण्यात जाणारं शीतपेय अर्थात रेड बुल. तर मी रघु परदेशी या ठिकाणी काही क्षणात येत आहेत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतोय. सन्माननीय